पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश गायवळ या पाठोपाठ आता त्याचा भाऊ सचिन गायवळवर सुद्धा पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत। सर, निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ याच्यावर आपण जी कारवाई केली आहे त्याचा अँगल या संपूर्ण प्रकरणाशी कसा जोडला गेला आणि त्याचा काय रोल आहे? कोथरूडच्या फायरिंगच्या प्रकरणामध्ये यातील तपास अधिकाऱ्यांना तपासांत असं निष्पन्न झालं की निलेश गायवळचे हा जो गँग लीडर आहे त्या गँगच्या मेंबर किंवा मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट सचिन गायवळसुद्धा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार त्या गुन्ह्यामध्ये सचिन गायवळवरसुद्धा तो मोकाचे प्रोव्हिजन्स आपण ॲड केलेले आहेत आणि तो जो मोका आहे तो आजच क्राईम ब्रँचकडे तपासायला दिलेला आहे। सर, तुम्ही म्हणता की सिंडिकेट आहे या संपूर्ण गँगचं, हे सिंडिकेट कसं चालू होतं आणि थेट रोल जो सचिन गायवळचा आहे या टोळीशी कसा एस्टॅब्लिश? याच्यामध्ये MCOCमध्ये प्रोव्हिजन आहे की क्राईम सिंडिकेट ऑन द बिहाफ ऑफ सिंडिकेट और स्वतः किंवा दुसऱ्या वतीने करून घेणे, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाल्यानंतर तो ही इज ऑल्सो मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट। त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये ऑटोमॅटिक तो जो आरोपी आहेत त्या क्राईम सिंडिकेटचे जे मेंबर्स आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये आरोपी होतात। त्यानुसार बाकीचे आपल्याला दुसरा एव्हिडन्स त्या ठिकाणी मिळाला आहे, त्या एव्हिडन्सनुसार या गुन्ह्यामध्ये निलेश गायवळसोबत त्याचं सचिन गायवळचा पण रोल निष्पन्न झाला। बाकी त्याचे मेंबरचं पण काही मेंबर्स आहेत त्यांचा पण रोल निष्पन्न झाला। त्यानुसार ते सर्व आता ह्या गुन्ह्यामध्ये मोकामध्ये आरोपी म्हणून आहेत। 17 सप्टेंबरला जो गोळीबार कोथरूडमध्ये झाला त्याच्या आरोपींना आज देखील न्यायालयात सादर करण्यात आलं होतं। न्यायालयाने आता काय शिक्षा सुनावली आणि काय आर्ग्युमेंट आज झाले? यातल्या जवळपास पहिले जे आपण आरोपी अटक केले ते सर्व आरोपींना आज त्यातली PCR आहे ते संपून MCR केलेलं आहे। परंतु बाकीचे जे नवीन आरोपी जे याच्यामध्ये निष्पन्न झालेत, सचिन गायवळ असतील किंवा बाकी त्याचे सर्व मेंबर जे आहेत त्यांना आपण आज त्यांचे आरोपी निष्पन्न झालेत। पुढचा जो तपास आहे तो आता क्राईम ब्रँच करत आहे आणि बाकी जे आता आरोपी नवीन निष्पन्न झालेत त्या आरोपीवरची पुढची PCR आणि पुढची कारवाई चालू राहील। गायवळच्या पासपोर्ट रद्द करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का, आणि जर असतील तर या संदर्भात आपण पुणे प्रादेशिक एअरपोर्ट कार्यालयाशी काय संवाद साधलेला आहे, काय पत्र व्यवहार? पासपोर्टच्या संदर्भामध्ये जे रिवोक असेल किंवा इम्पाउंडिंग असेल हे सर्व कायदेशीर प्रक्रिया जे आहे त्याचा पार्ट जो आहे तो कोर्टामार्फत ते सुरू आहे। कोर्टात हिअरिंग झालेलं आहे आणि त्याचं बहुतेक सोमवारपर्यंत त्याचा निकाल किंवा जो आदेश आहे तो अपेक्षित आहे। तर आपण बघू शकतो की निलेश गायवळ पाठोपाठ त्याचा भाऊ सचिन गायवळवर सुद्धा मोका जो आहे तो दाखल करण्यात आलेला असून निलेश गायवळच्या पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू झालेली असून येत्या सोमवारी न्यायालयात याबद्दल काही सुनावणी होते का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।